भ्रष्टाचारी सरकारचा भ्रष्टाचारी सरकारचा गद्दार सरकारचा घाबरट सरकारचा निर्लज्ज सरकारचा पन्नास खोके महाराष्ट्र लुटणाऱ्या सरकारचा निर्लज्ज सरकारचा न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या महाराष्ट्र विरोधी सरकारचं महाराष्ट्र विरोधी सरकारचं न्याय द्या न्याय द्या संविधान विरोधी सरकारचा संविधान विरोधी सरकारचा संविधान विरोधी सरकारचा संविधान विरोधी सरकारचा न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या संविधान विरोधी सरकारचा संविधान विरोधी सरकारचा संविधान विरोधी सरकारचा न्याय द्या न्याय द्या विरोधी पक्ष अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय अरे संविधान पायदळी तुडवणाऱ्या सरकारचा अरे संविधान पायदळी तुडवणाऱ्या सरकारचा विरोधी पक्षनेता पद न देणाऱ्या सरकारचा विरोधी पक्षनेता पद न देणाऱ्या सरकारचा अरे या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय अरे हे आता चीफ जस्टिसचं स्वागत सत्कार करण्याचा नाटक करतायत ह्यांची गुणसे गई व हौसे नाही आएगी महाराष्ट्राचे चीफ जस्टिस हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आले त्यांच्या स्वागताला राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या चीफ सेक्रेटरी कोणीही उपस्थित राहिलं नाही आणि म्हणून या सरकारची लाज या सरकारची अब्रू अख्ख्या देशामध्ये गेली आणि म्हणून ही लाज ढाकण्याकरता म्हणून चीफ जस्टिस साहेबांचा सत्कार करण्याचं हे नाटक करतायत यांना चीफ जस्टिस साहेबांबद्दल कुठलाही आदर नाही घटनेबद्दल आदर नाही यांना कुठलंही प्रेम नाही यांना आले पुतना मावशीचं प्रेम अशा या बेबुलतखोर सरकारचा अशा या बनवाट सरकारचा अशा या घटना विरोधी सरकारचा अशा या निर्लज्ज सरकारचा अशा या भ्रष्टाचारी सरकारचा या सरकारचं करायचं का सरकारचं करायचं का पण ते तुम्हाला घाबरतात का म्हणून घाबरताय काल आपण अर्थसंकल्पाचा अर्थकाल सांगितला घाबरलो नाही पदाकरता महाविकास आघाडीचे लोक आम्ही लाचार नाही आमचा जो हक्क मिळणार असेल तर स्वाभिमानाने मिळावा 1985 ते 90 5 आमदार 7 आमदार अशा आमदारांना विरोधी पक्षनेतेपद या महाराष्ट्र विधिमंडळाने दिलेलं आहे 3 वर्षात 4 वर्षापूर्वी 67 आमदार दिल्लीच्या विधानसभेमध्ये आप पक्षाचे आले अवघे 3 आमदार भाजपचे आले तिथं पद घेताना ह्याला कुठल्याही प्रकारची लाज लज्जा वाटली नाही द्यायचं असेल की यांची झोळी पुढं असले हे आहे काय होणार आहे आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडीतून आम्ही एकत्र लढू दिल्लीत 3 आमदारांच्या भरोशावर विरोधी पक्षनेता घेणाऱ्या सरकारचा भाजप सरकारचा बेईमान सरकारचा लाचखोर सरकारचा कमिशनखोर सरकारचा कमिशनखोर सरकारचा 1991 साली या देशाचे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव साहेब यांनी जिनिव्हामध्ये विरोधी पक्षाचे माननीय अटल बिहारी वाजपेयींना सरकारच्या विरोधात प्रतिनिधित्व करायला गेलं. ही लोकशाहीची सभ्यता होती, पण ही लोकशाहीची सभ्यता यांनी धुळीस मिळवलेली आहे आणि म्हणून त्या लोकशाही करता आमचा लढा आहे, आमचा कदा करता लढा नाहीये.
आपले ज्येष्ठ सदस्य सभागृहातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड साहेब या सरकारच्या नाकर्तेपणाचा पाळा बसतील अशी मी आणि आपलं मध्ये सुरू करतील अशी सहकार्य केलं स्वातंत्र्य मिळाल्याच्या संविधान लाइव चल रहा है। संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात विधानसभा आणि केंद्रामध्ये सभा शिंदेच्या सरकारचा परंपरेनुसार विरोधी पक्ष नेता द्यायला हवा. शेम शेम विधानामध्ये अभिनय 50 खोके आणि 50 खोके मर्सिडीज खोके 50 खोके मर्सिडीज खोके मर्सिडीज एक्सप्रेस खोके बोला साहेब बोला महाराष्ट्राची परंपरा बघता फार काही जास्त सांगायचं नाही, पण 80 ते 85च्या काळामध्ये जेव्हा काँग्रेस सत्तारूढ होती आणि विरोधी पक्षाची सत्ता म्हणजे ताकद क्षीण होती, तेव्हा शरद पवार साहेब विरोधी पक्षात होते. पण आपल्या लक्षात असेल की तेव्हा दिवा पाटील, मृणालताई गोरे असे अनेक जण ज्यांची सदस्य संख्या 7, 8, 10, 12 अशी असताना त्यांना कायम विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं. 88 झाली जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर तर विरोधी पक्षनेते म्हणजे विरोधी पक्षामधल्या आमदारांची संख्या बोटावर मोजण्यात गेली होती. पण तरीही लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे म्हणून विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेतेपद 4 सदस्य असलेल्या शेका पक्षाला देण्यात आलं. अशी प्रथा परंपरा असलेलं हे उच्च सभागृह आहे. इथे अनेक गेले 3 महिने सातत्याने अध्यक्षांकडे जातोय, सांगतोय विरोधी पक्षनेता पद घोषित करा, विरोधी पक्षनेता पद घोषित करा. ते सरळ सांगतात माझा अधिकार आहे. आम्हाला मान्य आहे तुमचा अधिकार आहे, पण तुमचा अधिकार मान्य करत असताना हा निर्णय कधी होणार? मी घेईन. अहो कधी? मी घेईन ना. 5 वर्ष झाल्यानंतर आमच्याकडे विरोधी पक्ष नेता नाही, तुम्ही आम्हाला आतमध्ये बोलू देणार नाही, आम्हाला निधी नाही. तुम्हाला जेवढी बेइज्जत विरोधी पक्षाची करायची आहे तेवढी बेइज्जत तुम्ही करत असता. आज या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश येत आहेत. काय केलं तुम्ही सरन्यायाधीशांचं? जेव्हा पहिल्यांदा ते आले तेव्हा त्यांना आणायला तुम्ही भाड्याची गाडी पाठवली. जेव्हा ते पहिल्यांदा आले तुमचा सेक्रेटरी आणायला गेला नाही, तुमचा विमानतळावर त्यांच्या स्वागताला गेला. अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, मला बोलायचं नाही, पण हा जातीवाद इतका मोठा आहे, हा जातीवाद इतका मोठा आहे की सन्माननीय माननीय भूषण गवई तुमच्या स्वागताला तुमचा चीफ सेक्रेटरी जाऊ शकला नाही. आम्हाला बोलायला लावू नका. चंद्रचूड साहेब आले होते. चंद्रचूड साहेब, त्या चंद्रचूड साहेबांभोवती मंत्रिमंडळाचे सगळे कसे गरबा दांड्या करत होते, कसे नाचत होते, ते आमच्या मोठ्या डोळ्याने आम्ही का झालं. तुम्हाला भूषण गवईंचा अपमान करण्यासाठी तुम्ही का असे वागला? आणि मग यांना आता चादर टाकायची याच्यावर. हे चादर टाकण्यासाठी म्हणून बोलवत आहेत. आमची माननीय भूषण गवईंचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांचं चीफ जस्टिस होणं या मराठी मातीचा सत्कार आहे, या मराठी मातीचा सन्मान आहे. आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांच्या स्वागतामध्ये कुठलीही बाधा येऊ देणार नाही. पण आमची अपेक्षा आहे, आमच्या
करताना एका बाजूला विरोधी पक्षनेता हवा, एका बाजूला मुख्यमंत्री हवा आणि एकीकडे अध्यक्ष हवा. विरोधी पक्षनेताच नाही. आज सभागृहात येताना सरन्यायाधीश विचारणार हा धुंडो रे साजना हा जो प्रयोग सुरू आहे त्या प्रयोगाचा आम्ही निषेध करतो. तुम्ही या सभागृहाचा अपमान करतात, लोकशाहीच्या अत्युच्च परंपरेचा अपमान करतात. या महाराष्ट्राने पहिला लोकसभेचा पहिला सभापती या महाराष्ट्राने दिला. जी काही परंपरा लोकशाहीने मांडून ठेवली आहे ती महाराष्ट्राने मांडली आहे. महाराष्ट्राची परंपरा धुळीला मिळवत आहे सरकार आणि या सरकारच्या इशाऱ्यावरती अध्यक्ष चालत आहे. अध्यक्ष सभागृहात काय म्हणाले की हा माझा अधिकार आहे. प्रश्न विचारला की तुम्ही अधिकारांचा वापर कधी करणार? मी करतो ना मनात येईल तेव्हा. तुमच्या मनात कधी येणार? 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर. आणि म्हणून आमची आजच्या दिवशी मुख्य न्यायाधीशांना हात जोडून विनंती आहे की साहेब कुठले लोकशाहीचे संकेत न पाहता हे सभागृह चालवलं जातं. विरोधी पक्षाच्या आमदारांना कसपटा समान लेखलं जातं. पोलिसांकडनं धाक दाखवला जातो. पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात. हे पोलिसी राज्य सुरू झालेलं आहे आणि म्हणून आमचा आवाज उठवण्यासाठी आम्हाला एका पक्षनेत्याची गरज आहे. आणि ती गरज असताना एकीकडे सरन्यायाधीश येत आहेत आणि आम्ही सगळे इथे बसलोय. हे शोभणार आहे? आज आमच्याकडे विरोधी पक्षनेता असला तर आम्ही आतमध्ये बसलो असतो. आज आमचा विरोधी पक्षनेता मुख्यमंत्र्याबरोबर दरवाजात उभा राहिला असता. मला एक रूज द्यायचं नाही. लोकशाहीची हत्या करणारा सरकार आणि या सभागृहात लोकशाहीची कुठलीही मूज न राखली जाते त्याच्यासाठी आम्ही सगळे आज पायऱ्यांवर बसलो आहोत. त्याचबरोबर एक मत सगळ्यांनी ऐकून घ्या. सर्वोच्च न्यायालयात दोन महत्वाची खटले झाले. सर्वोच्च न्यायालयात 2 महत्वाचे खटले चालले. संविधानाला पायदळी तुडवून मागच्या काही वर्षांमध्ये ते 2 पक्ष फोडण्यात आले. आमची विनंती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने विनंती आहे. तारीख पे तारीख ही दिवस मला माहिती आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असू शकतो पण आम्हाला निर्णय हवा आहे. आम्ही कुठे चुकलो होतोय आम्हाला कळू द्या. पक्ष फोडून पक्ष पळवून नेले आणि शरद पवारांनी निर्माण केलेला पक्ष शरद पवारांच्या हातातून काढला गेला. सर्वोच्च न्यायालयामध्ये दर महिन्याला 2 महिन्याला आम्ही जातो, निर्णय लागत नाही. किती दिवस आम्ही वाट बघायची? आमची आज विनंती आहे, आम्ही सगळे इथे बसलो आहोत. आम्हाला न्याय हवा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आम्हाला न्याय हवा आहे. चीफ जस्टिस न्याय द्या. चीफ जस्टिस न्याय द्या. आपले वडील रासू गवई सदस्य संख्या किती होती जरा विचारा. आणि त्यांना या वरिष्ठ सभागृहामध्ये सर्वात उच्च स्थानी बसवण्यात आलं. ही या महाराष्ट्राची परंपरा होती. ही महाराष्ट्राची परंपरा आम्हाला टिकवायची आणि आपल्या घरात घडलंय. महोदय, आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. या महाराष्ट्राची लोकशाही वाचवा एवढेच या सगळ्या सदस्यांच्या वतीने आमची विनम्र महाराष्ट्राची न्याय द्या. चीफ जस्टिस न्याय द्या. 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 चीफ जस्टिस न्याय द्या.
कुठे गणवेश कुठे अरे शाळेतल्या मुलांचे गणवेश कुठे विधानसभेचे अध्यक्ष सांगतात की मी दिलेला निर्णय कोण बदलत नाही. मी काय निर्णय दिला पक्षांच्या बद्दल पक्ष कोणाच्या मालकीचे 19 जून 1966 साली हिंदुत्व संघटन शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष 2 वर्षापूर्वी जे कोणी राजकारणामध्ये जन्माला आले त्यांच्या नावाने तुम्ही केला हा तुम्ही न्याय केला. आज 10 जून 1999 साली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा त्यांनी स्थापन केलेला पक्ष हा गद्दार गटाला तुम्ही त्या ठिकाणी दिला हा तुम्ही न्याय केला. पक्ष बदलचा निर्णय नाही कोणता न्याय तुम्ही करताय आणि म्हणून योग्य तो न्याय किमान चीफ जस्टिसने करावा आणि त्यांचं लक्ष वेधावं याकरता आम्ही आक्रोश करतो आहोत. आपल्या माध्यमातून कसं लाडकी माझी लाडकी बाई ते पैसे देऊ म्हणतात 5 वर्षात पैसे देऊ तशीच ही योजना मला वाटते की 5 वर्षांनी होणार आहे. आपल्या शेतकरी राज्याला जे पैसे देणार आहेत ते 5 वर्षांनी देणार आहेत. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत बांधून ते फक्त इलेक्शन आलं की हे सगळ्या करणार आहेत आणि आम्हाला जो न्याय मिळाला पाहिजे संविधानाने जो अधिकार दिलेला आहे लोकशाहीने जो अधिकार दिलेला आहे जे आपले सरन्यायाधीश येणार आहेत भूषण गवई साहेब त्याचा जो अपमान केलेला आहे तो हे सरकार कधीच आमचे विरोधी पक्ष कधीच खपवून घेणार नाही आणि त्याच्या न्यायासाठी आम्ही इथे बसलो आहे. आम्हाला विरोधी पक्षनेता मिळालाच पाहिजे आणि हा लवकरात लवकर मिळाला पाहिजे. तुमची आश्वासनं ही तुमच्याजवळ ठेवा. आम्हाला काहीतरी ठोस निर्णय तुम्ही दिला पाहिजे याची आम्ही वाट बघतोय. एवढंच म्हणायचं. अरे विरोधी पक्ष पद न देणाऱ्या सरकारचा विरोधी पक्ष नेता न देणाऱ्या सरकारचा अरे या सरकारचं करायचं का भ्रष्टाचारी सरकारचं करायचं का अरे या
देशाचे सर्वोच्च स्थानावर असणारे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच आगमन होत आहे. आगमन होत असताना संपूर्ण महाराष्ट्राला आणि सगळेच महाराष्ट्राच्या विधिमंडळातले विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य मोठ्या उत्साहाने त्यांचं स्वागत करण्याकरता, त्यांचं अभिनंदन करण्याकरता, त्यांचा सत्कार करण्याकरता आमच्या या सोहळ्याचा अत्यंत वाट पाहत. परंतु दुःखाची बाब एवढीच आहे की आज दवाई साहेब या विधिमंडळामध्ये येत असताना, आज या विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते पद हे संविधानिक पद हे आपल्या विधानसभेमध्ये असायला हवं होतं. हे विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पद हे देण्यास या विद्यमान सरकारने लावलेलं आहे. गेले 2 अधिवेशन ही मागणी सातत्याने विरोधी पक्षातील सर्व आमच्या घटक पक्षांनी करत असताना सुद्धा ते सातत्याने हा विरोधी पक्ष नेतेचा जो काही कामकाज आहे ते पुढे ढकलण्याचं काम करत आहे. आणि म्हणून आज अत्यंत दुःखाने आज आम्ही सगळी या विधान परिषदेचे विधानसभेचे सदस्य आज पायऱ्यांवर बसून आज सरकार आणि हे जे काही सभागृहाचं कामकाज हे विद्यमान सरकार करत आहे त्याचा निषेध करण्याकरता बसलेलो आहे. आदरणीय गवळ साहेबांबाबतीत जो आदर तमाम महाराष्ट्राला जो त्यांचा सन्मान आहे तो निश्चितपणे केला जाईल. आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे आदरणीय गवळ साहेबांबाबतीत. पण हे संवैधानिक पद जे विरोधी पक्षनेतेपद आहे हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाला मिळालं पाहिजे आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही कुणीच स्वस्थ बसणार नाही. म्हणून आज त्याचा निषेध करण्याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी पायऱ्यावर बसलेलो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे पुढारे हे नाही मागे ना जरा थोडं मागे बूम येतो तुझा. पूरा सारा तू पुढे येणार आहे दुसरा नाही ते मग पुढे नको यार. अरे बाबा अभी वो आएगा तो तेरा सर आ रहा है, सर आ रहा है, तेरा सर आ रहा है. तू आगे जाने तो उधर बैठ, उधर आ पीछे. आराम से बोल रहे तेरे को जब तू अकड़ मत ज्यादा. चालू है आता आमच्या भावना ह्या आम्ही माननीय चीफ जस्टिस साहेबांपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचवलेल्या आहेत. आणि आता आम्ही चीफ जस्टिस साहेबांचा सन्मान करतो, त्यांचा मान राखतो. आम्हाला अभिमान आहे की आमच्या महाराष्ट्राचे जे सुपुत्र आहेत त्यांचे वडील हे आपल्या सर्वोच्च सभागृहाचे सर्वोच्च स्थानी त्यांच्या पक्षाची सदस्य संख्या किती आहे याचा विचार न करता बसवण्याचं काम आणि राजकारणाची सभ्यता त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी दाखवलेली आहे. पण ही सभ्यता आता 5वी बहुमत असलेल्या सरकारजवळ नाही आणि म्हणून त्यांच्याजवळ सभ्यता नसेल तरी आम्ही आमच्या चीफ जस्टिस साहेबांचा आता सभागृहामध्ये त्या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव येतोय. म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावाला जाऊया.